सर्वांना माहिती आहे की मी मुख्यमंत्री असताना एक वेगळी कल्पना राबवण्याचा प्रयत्न केला। ज्याला मार्केट आहे तेच उत्पादन काढायचं, तेच पीक घ्यायचं, म्हणजे जे विकेल ते पिकेल। आणि त्याच्यासाठी माझी एक कल्पना होती, कृषी खात्यामध्येच एक रिसर्च म्हणजे सर्वे करणारं केंद्र स्थापन करायचं की जगभरामध्ये पुढच्या वर्षी कशाला भाव आहे, कशाला डिमांड आहे, देशभरामध्ये कोणत्या पिकाला उद्या मागणी असणार आहे, आणि तसं शेतकऱ्याला एक मार्गदर्शन करून ते पीक घ्यायचं की जेणेकरून शेतकऱ्याला बाजारभाव नाही, हमी भाव नाही म्हणून कपाळावरती डोक्याला हात लावून बसण्याची वेळ येणार नाही। तर शेतकरी ज्याला उद्या ज्या मालाला मागणी आहे तेच पीक घेईल आणि त्याला हमखास भाव मिळेल, अशी सुद्धा आमची एक मांडणी आम्ही करणार आहोत की जेणेकरून शेतकरी हा कर्जमुक्त झाला पाहिजे। कर्जाच्या म्हणजे वडिलांचं कर्ज असतं, त्याच्यातच मुलाचा जन्म होतो, मग मुलगा मोठा होतो, त्याच्या डोक्यावरती कर्ज चढतं, मग त्याच्या मुलाच्या डोक्यावरती कर्ज, म्हणजे तो कर्जातच जन्माला येतो आणि कर्जातच त्याचं निधन होतं। बऱ्याचदा दुर्दैवाने कर्ज फेडू शकत नाही म्हणून तो आत्महत्या करून आपलं जीवन हे संपवून टाकतो। म्हणून शेतकरी हा एक केंद्रबिंदू आम्ही ठेवतो आहोत। बेकारीची समस्या आहे त्याच्याबद्दल सुद्धा मी सांगितलं की उद्योग स्नेही असं वातावरण राज्यामध्ये जे सध्या नाहीये, आमच्या काळात होतं। अनेक MOUs आम्ही केले होते, काही प्रमाणात गुंतवणूक प्रत्यक्षात आली पण होती। हे गद्दारांचं सरकार आल्यानंतर ही गुंतवणूक थांबली किंवा ती पळवली गेली। तर परत एकदा उद्योग स्नेही वातावरण निर्माण करू, जास्त परवानग्यांची कटकट ही उद्योजकाला लागता कामा नये, आणि त्याच बरोबरीने आम्ही पर्यावरण स्नेही हे उद्योग आणू। पर्यावरण स्नेही म्हणजे अनेकदा आपण पाहिलं असाल की काही प्रकल्पावरनं मोठमोठी आंदोलनं होतात, जसं जैतापूर होतं, आता मध्ये नाणार झालं, आता बारसू आहे, मग वाढवण बंदर आहे। असे विनाशकारी प्रकल्प हे आम्ही राज्यात यायला देणार नाही, जेणेकरून पर्यावरणाचा किंवा लोकांच्या आरोग्यावरती दुष्परिणाम होईल असा कोणताही प्रकल्प आम्ही राज्यात येऊ देणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्या परवानग्यांमध्ये घटनेनुसार जी एक संघराज्य पद्धती आपल्या देशाने अवलंबली आहे, मी मागेही बोललो होतो की संघराज्य याचा अर्थ की केंद्र आणि राज्य यांना एक समान अधिकार असतील आहेत घटनेमध्ये, फक्त देशाच्या बाहेरील गोष्टी आणि आणीबाणीजन्य परिस्थिती याच वेळेला केंद्र सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकेल। आता सध्या जे एकाधिकारशाही चाललेली आहे, सगळं काही एका हातामध्ये, ही एकाधिकारशाही आम्ही मोडून काढू आणि स्थानिक स्वायत्त स्वराज्य संस्था आहेत, राज्य आहेत, महापालिका वगैरे सगळ्या त्याच्यात आल्या, त्यांच्यामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण करू। म्हणजे प्रत्येकाला त्यांचे जे काही अधिकार आहेत, कारण प्रत्येक ठिकाणी लोकप्रतिनिधी असतात, त्या लोकप्रतिनिधींना काही अधिकारच ठेवले नाही आणि सगळं काही मी आणि मीच असं होणार असेल तर ती हुकुमशाही असेल, आणि ती हुकुमशाही मोडून काढण्यासाठी आम्ही या सत्तेचं विकेंद्रीकरण करू। त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे सध्या कर दहशतवाद चाललेला आहे। वाटेल त्याच्यावरती धाडीतच पडतायत, राजकारण्यांवरती तर टाकतातच आहेत, पण व्यापाऱ्यांवरती पडतायत। त्याच्यामध्ये छोटे मोठे व्यापारी, उद्योजक सगळेच हे बेजार झालेले आहेत। तर हा कर दहशतवाद जो आहे तो आम्ही थांबू। GST मध्ये ज्या काही त्रासदायक अटी शर्ती आहेत त्या आर्थिक सल्लागारांची सल्ला मसलत करून, म्हणजे मध्यंतरी मी वाचलं होतं की ही मूळ सूचना ज्या विजय केळकर यांनी दिली होती, त्यांचाच एक लेख आला होता। विजय केळकर हे आपल्या महाराष्ट्रात मधलेच आहेत, त्यांच्याशी पण सल्ला मसलत करू। आणखीन काही आर्थिक सल्लागार आहेत त्यांच्याबरोबर सल्ला मसलत करू।